कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनानंतर आता सोशल मीडियावर एक नवा ट्रेंड बघायला मिळतोय। इंस्टाग्रामवरती रिझर्वेशन हटाव आंदोलन या नावाने विविध पोस्ट आणि मोहिमा व्हायरल होत आहेत। आरक्षण व्यवस्थेवरून सोशल मीडियावरती या पोस्ट आणि चांगली चर्चा रंगलेली आहे। या ट्रेंडमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडालेली आहे। विविध युजर्सकडनं आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि विरोधात मतं व्यक्त केली जात आहेत। सोशल मीडिया हा नव्या प्रकारच्या जन आंदोलनाचा मंच बनत असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे। सर्व समाजाच्या सर्व जातीच्या मुलांना समान आरक्षण असावं, समान संधी असाव्या। या ठिकाणी म्हणजे आपण आरक्षणातून सुदृढ झालेला असताना देखील आपण IAS IPS अधिकारी आहेत जे आरक्षणाच्या जोरावरती चांगले सक्षम झालेले आहेत, तरी देखील त्यांच्या मुलांना जे BMWच्या गाडीमध्ये येऊन आरक्षणाचा फायदा घेतात त्याचं काय? हा माझा प्रश्न आहे। जे आरक्षणाचं समर्थन करतात त्यांना आपण जातीवर किती दिवस आरक्षण ठेवणार? हे आरक्षणाची व्याख्या आपण बदलू का शकत नाही? जातीवर आरक्षण ठेवल्याने जातीवाद वाढतो असं होत नाही का? आपण आरक्षण देत असताना आर्थिक निकषावर आरक्षण का देऊ शकत नाही? हा माझा प्रश्न। एका पिढीने जर रिझर्वेशनचा फायदा घेतलाय, जो त्यांना मिळायलाच हवा होता, जो त्यांचा अधिकार होता, तो मिळाल्यानंतर त्यांनी आपणहून सोडायला पाहिजे होतं की नाही? जसं गॅसची सबसिडी मोदीजींनी सोडण्याचं आवाहन केलं, आज करोडो लोकांनी गॅसची सबसिडी सोडली। तसं जर रिझर्वेशन पुढच्या पिढ्यांनी सोडावं असं आवाहन केलं तर ते सोडायची आपली तयारी आहे का? किती पिढ्या आपण रिझर्वेशन देणार आहोत? आज देश स्वतंत्र होऊन 70 पेक्षा जास्त काळ झाला, 70 वर्ष उलटून गेली। आपण किती काळ त्या कुबड्या घेऊन जगणार आहोत? संधी यामुळे होते की सरकारी जागा कमी केल्या जात आहेत, सरकारी कॉलेजेस कमी केले जात आहेत, सरकारी शाळा बंद केल्या जात आहेत आणि खाजगी एज्युकेशन माफियाच्या मोठ्या मोठ्या संकुलांच्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज उभा केल्या जात आहेत। हेच एज्युकेशन माफिया एज्युकेशन मिनिस्टर म्हणून राज्यात आणि केंद्रात बसतात। हे बघा, ह्या बीजेपीच्या पोस्ट टाकणार ते हँडल बघा, जे आता आरक्षण विरोधी चालवत आहे त्यांच्या पोस्ट 2022-23च्या बघा, हे बीजेपीच्या पोस्ट टाकतायत। हा बीजेपीच्या कार्यकर्त्यांकडनं चालू केलेला ग्रुप आहे, पेज आहे। हे जे काही नवीन आंदोलन तुम्ही म्हणताय, खरं तर मी काही त्याच्याविषयी फार अभ्यास केला नाही किंवा मी कुठे पाहिलं नाही, परंतु त्याचाही आम्हाला आदर राहील। त्यांना त्यांचं मत मांडायचा अधिकार आहे। शेवटी संविधानाप्रमाणे हा देश चालेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घालून दिलेल्या तत्वानुसार हा देश चालेल आणि भाजप त्याला बांधील आहे। जे घटनासंमत आणि विधिसंमत आरक्षण असेल त्याला कायम पाठिंबा आहे भाजपचा। भाजप कधीही विघटनाच्या बाजूनी नाही।